AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने तो दिवस खूपच महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समिटमध्ये सहभागी होत शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर संबोधन केले. तसेच विविध मान्यवरांच्या बैठकांमध्ये सहभागी होत त्यांनी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. बघा, त्याच्यापैकी महत्त्वपूर्ण काही करार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा ताईंनो, स्क्रीनवर तुम्हाला काही फोटो दिसत आहेत. त्या फोटोमध्ये तुम्ही पाहिलं असेल की देवेंद्र फडणवीस यांनी AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सहभागी होऊन काही महत्त्वपूर्ण करारामध्ये सहभागी होत तिथं आपला त्यांचा करार केलेला आहे. त्या कराराचे देखील फोटो आपल्या समोर आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, अंगणवाडी सेविकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे. तर बघा, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कोणकोणते सामंजस्य करार करण्यात आले हे आपण पाहूया. बघा, ओपन AIचे पब्लिक पॉलिसी हेड ख्रिस लेहान आणि रॉकेट लर्निंगचे अजीज गुप्ता यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी या AIच्या आधारित टूलची घोषणा त्यावेळी त्यांनी केली. ओपन AI आणि रॉकेट लर्निंगशी भागीदारी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेलं आहे. पुढची माहिती बघा, माहिती तंत्रज्ञान विभाग आणि भारत जेन टेक्नॉलॉजी फाउंडेशन यांच्यात AI आणि प्रशासकीय यंत्रणांचे डिजिटायझेशन या संदर्भात करार करण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि सर्वन या AI यांच्यात सामंजस्याच्या पत्राचे लेटर ऑफ इंटेंट आदानप्रदान झाले. महाराष्ट्रात प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी व्यापक सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधा उभारणे हा सहकार्याचा उद्देश आहे असे इथं म्हणण्यात आले. त्याच्यानंतर पुढचा बघा करार, महाराष्ट्र शासन आणि ओपन AI यांच्यातील सामंजस्य पत्राचा आदान प्रदान करण्यात आले. या सहकार्यामुळे AI आधारित प्रशासन आणि नवोन्मेषाचा नव्या युगाला सुरुवात होत आहे. या भागीदारीमुळे स्मार्ट, सर्वसमावेशक आणि AI सक्षम सार्वजनिक सेवा उपलब्ध होऊन तंत्रज्ञानाचा लाभ महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा मदत होणार आहे. या प्रसंगी मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, ओपन AIचे सार्वजनिक धोरण प्रमुख ख्रिस लेहान, सर्वन AIचे संस्थापक डॉक्टर प्रत्युष कुमार तसेच इतर मान्यवर देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष जोहान्स झूट यांची भेट घेतली. त्यांच्याशी शेती क्षेत्रात परिवर्तन, AI आधारित सेवा प्रदान प्रणाली, रोजगार निर्मिती आणि युवकांना डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण इत्यादी विषयांवर चर्चा केली. सिंगापूरच्या डिजिटल विकास आणि माहिती मंत्री जोसेफिन टिओ यांची भेट घेत डिजिटल प्रशासनाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. खूपच महत्त्वपूर्ण निर्णय या AI समिटमध्ये घेण्यात आले. याच्यामध्ये आपल्या अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. रॉकेट लर्निंगशी भागीदारी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेलं आहे आणि सोबतच राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी तसेच बालकांच्या विकासासाठी आणि शिक्षणासाठी शिक्षा साथी या AI आधारित टूलची घोषणा त्यांनी यावेळी केली. अत्यंत महत्त्वाची माहिती आणि हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.